नमस्कार. मी समीप नागवेकर. मनशक्ती आणि मनोधैर्यामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ज्याच्यातनं आपल्याला काही इन्फॉर्मेटिव्ह अशी गोष्ट मिळावी यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याचदा आमच्याकडे जेव्हा पेशंट दाखल होतात किंवा फॅमिली मेंबर्सची माझी जे काही चर्चा होते त्याच्यामध्ये ते खूप अशा डिप्रेसिव्ह थॉट्समध्ये बऱ्याचदा असे विचारात पडलेले असतात की आमच्या बाबतीतच असं का? आमच्या बाबतीतच या सगळ्या गोष्टी का घडतायत? सो बेटर वे या सगळ्या गोष्टीच्या विचारांमध्ये ज्यावेळेला आपण खूप जास्त ओव्हरथिंक करतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटायला लागतं, की नाही बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे, माझं आयुष्य खूप खराब आहे. ॲक्च्युली तसं नाही आहे. तसं पाहायला गेलं तर त्यासाठी आपण मिरर टेक्निकचा आपण वापर करू शकतो. मिरर टेक्निकचा अर्थ असा आहे, की जेव्हा तुम्ही आरशाच्या समोर उभे असता आणि त्या आरशामध्ये जेव्हा समोर उभे असता, त्यावेळेला आरशामध्ये आपल्याला आपलं रिफ्लेक्शन दिसतं. ते रिफ्लेक्शन म्हणजे आपण जे काही इमेज त्याच्यासमोर उभी केली आहे आरशाच्या समोर, त्याचं प्रतिबिंब एक्झॅक्टली कसं दिसतंय हे आरसा आपल्याला दाखवत असतो. समजा त्या आरशाच्या प्रतिबिंबामध्ये चेहऱ्यावर एखादा शाईचा डाग लागलाय असं जर त्या प्रतिबिंबात दिसत असेल, तर आपण आरसा पुसायला जात नाही किंवा त्या रिफ्लेक्शनमध्ये दिसणाऱ्या डागाला साफ करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण आपल्या गालावर असलेल्या डागाला पुसण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ती इमेज क्लिअर होईल आणि जे प्रतिबिंब दिसेल ते छान दिसेल. सो या ठिकाणी या मिरर टेक्निकमध्ये एक गोष्ट आपल्या लाईफच्या संदर्भात खूप महत्त्वाची लक्षात येते. ते आरशाच्या समोर असलेली इमेज म्हणजे आपलं मन आहे आणि जे काही रिफ्लेक्शन दिसतंय ते आपलं लाईफ आहे. जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये काही त्रुटी दिसत असतील, जर काही आपल्याला आपल्या लाईफच्या संदर्भात काही नकारात्मक गोष्टी दिसत असतील, तर त्याचे मोस्ट प्रॉबॅबली चान्सेस असे आहेत, की जी इमेज आपण आपल्या मिररला जी दाखवतोय, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला हवं आहे, ती गोष्ट आपल्याला रिफ्लेक्शनमध्ये मिळते कारण का ती ऑलरेडी आपल्या मनामध्ये आहे. अशा वेळेला ज्यावेळेला आपण सेल्फ इन्स्ट्रक्शन्स प्रोग्रामचा वापर करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हावा. त्यासाठी नेहमी असं म्हटलं जातं, की स्वतः बाबतीत कधीच नकारात्मक थॉट्स ठेवू नये. आपण चांगले व्यक्तिमत्व आहोत. सगळ्या लोकांकडनं ॲप्रिशिएशन आपल्याला मिळतंय आणि मला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी छानच मिळणार आहे. अशा प्रकारच्या टेक्निक्समुळे आपल्याला हळू का होईना समाजात ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या दिसतायत त्या पॉझिटिव्ह दिसायला लागतील आणि लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होईल. पण ही एक पहिली पायरी आहे, की आपण आपल्या आयुष्याला बदलण्यासाठी पहिले आपण जे इमेज जी तयार करतोय, म्हणजे मनात ज्या गोष्टी तयार करतोय, त्या त्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तर या टेक्निकच्याच आधारावर दुसऱ्या कुठल्या टेक्निक जर माझ्यासमोर आल्या, तर मी तुमच्यापुढे नक्कीच मांडेन. तोपर्यंत तुर्तास तुम्ही जोडलेले राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.